नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. माझं नाव आहे गौरांग सावंत आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला येणारं नवीन वर्ष आर्थिक दृष्टीने आणि आरोग्य दृष्टीने खूप चांगला जावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर आजचा हा व्हिडिओ आपला गुढीपाडव्यावरच असणार आहे. तर मी जातो खाली, आता गुढीपाडव्याची तयारी करतो. गुढी वगैरे उभारायची, मम्मी खाली पूजा करते. मम्मीने सकाळीच पहाटे उठून झाडू वगैरे मारला आहे, बाहेर लादी वगैरे पुसून काढलेली आहे. तर आता ती पूजा वगैरे करायला घेते. तर मी पण जातो खाली, गुढी उभारायला मम्मीला मदत करतो आणि आपण पुन्हा भेटूया. इकडे मम्मी बाहेर आता रांगोळी काढायला घेते. जसं मी तुम्हाला सांगितलं, लादी वगैरे पुसून झालेली. ती तोरण वगैरे पण लावून झालं. इकडे आपण पाहू शकतो घराला. पप्पा आतमध्ये जेवतात कारण त्यांना ब्लड टेस्टला जायचं आहे डायबिटीसच्या. तर ते लवकरच जेवून घेतलं आहे निंबाच्या दाखवण्याच्या आत. हे सगळं झाल्यावरती मम्मी पूजा करायला घेईल. इकडे मम्मी स्वस्तिक काढते कळशावरती आणि इकडे गुढीचं सगळं सामान काढलेलं आहे साईडला. पप्पा साईडला जेवत आहेत. काठी, हार, तोरण, साडी, बताशे, आंब्याचा डाळ आणि कडुलिंबाचा पाला. आता येऊ आम्ही गुढी उभारायला लवकरच. हे कळस थोडं सुकू दे. त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढलेले. देवाची पूजासुद्धा साईड बाय साईड चालू आहे. त्यात आमचे स्वामी समर्थ, त्यांचा उद्या प्रकट दिन आहे. हां, आलो, एक मिनटं. स्वस्तिक काढून झालेलं आहे. तर आता घेऊया आपण गुढी उभा राहायला. हे पहिलं लावलं. आता एक लावला आणि आंब्याचं झाड कशी कुठे गेली. तर टाईटली बांधून घेऊया जेणेकरून ते निघणार नाही. मला त्याला हार लावायचा ना. हा, बताशे हार. बताशे तर त्याचे हार कसा लावणार तू? कलश टाकल्यानंतर लाव. नाही, मी करणार ते बरोबर. एक तोरण ना, हाच हार लावायचा ना छोटा वाला. हा, तोच आंब्याचं पान लावून आंब्याचं झाड उलटा लागेल, थोडं फिरवावं लागेल. झालं असं. हार आपण अडकवूया. द्यायला असं आणि बताशे तर एकदा सगळ्यांना अजून एकदा फिरवून घेऊया या नाण्याने. टाईटली परत एकदा सगळ्यांना बांधून घेऊया. पप्पा, आपल्याला किती वर्ष झाली गुढीपाडवा करून घरी तरी अंदाजे? तुला जेवढं वेळ झाली ना, म्हणजे 30 वर्ष झाली आपण गुढीपाडवा करतोय. बरोबर. तर याच्या आधी आपण कुठे करायचो? गावाला, गावी गावी. तर मग एक्झॅक्ट 30 वर्ष झाली आहेत पप्पा आज मग आपल्याला. आणि शेवटचं अजूनही कुंकू सुकलेला नाहीये, बट तरी फायनल घुसवूया आतमध्ये असं. बरोबर आहे मम्मी? बघ, चेक कर. बरोबर बरोबर. आणि इकडे झाले आमची गुढी तयार. ओके, तिला थोडं सेट करूया. चालेल, बंद करा. तर फायनली आता मम्मीची पूजा इकडे झालेली आहे, ते आपण पाहू शकतो. आमचा देवारा आणि स्वामी समर्थ महाराज. लवकरच आम्ही आता ही गुढी रेडी आहे आमची, ती बाहेर खिडकीजवळ उभी करू. आपण विचारूया पप्पांना की गुढीपाडवा हा सण का साजरा करतात आणि याची सगळी माहिती घेऊया या सणाची.
पप्पा पेपर वाचतात त्याच्यावर आपण त्यांना विचारूया. हां, हां. आपण गुढीपाडवा वगैरे का साजरा करतो? गुढीपाडवा आजचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा हा हिंदू नववर्ष दिन आहे आणि यासाठी गुढीपाडवा केला जातो. गुढीपाडवा हा विजयाचं प्रतीक आहे. जेव्हा जेव्हा पुराण काळात आणि इतिहास काळात विजय प्राप्त झाले तेव्हा त्या वेळच्या रयतेने जनतेने राजाधिकाने गुढी उभारलेली आहे. आजचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, शुभ मानला जातो. त्याचबरोबर महाभारतामध्ये उपपरिचर राजाने सुद्धा इंद्राने दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवून त्याची विधिवत पूजा केली. त्याचबरोबर रामायण काळात प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येशी प्रयाण केले त्यावेळी सुद्धा जनतेने गुढ्या तोरणं उभारून आनंद व्यक्त केलेला आहे. गुढी उभारणे हे एक आनंदाचं, विजयाचं आणि शुभ मानण्याचं प्रतीक आहे. आणि या गुढीचा विज्ञानाशी सुद्धा संबंध आहे. गुढी उभारताना कळकाची काठी म्हणजे बांबूची काठी वापरली जाते. ही काठी दीर्घायुष्य असते, तिला भरपूर आयुष्य असते. त्याचबरोबर या काठीवरती एक भरदरी वस्त्र म्हणजे एक शुभ श्रीमंती ऐश्वर्याचं प्रतीक म्हणून भरदरी वस्त्र बांधलं जातं. त्याला कडुलिंबाचा पालाही बांधला जातो. कडुलिंबाचा पाला हा जंतुनाशक आहे, उष्णता कमी करतो. माझं तर असं सांगणं आहे की कडुलिंबाचा पाला जिथे जिथे तुमच्या घरामध्ये हवा येते त्या सर्व ठिकाणी कडुलिंबाचा पाला बांधून ठेवलात तर हवा शुद्ध होईल आणि अनेक प्रकारचे जंतू तुमच्या घरात येणार नाही. गुढीपाडव्या दिवशी गुढीला कडुलिंबाचा पाला जो बांधला जातो त्याच्यामुळे उष्णता कमी होतेच, परंतु याच दिवशी कडुलिंबाचा पाल्याचा रस करून त्यामध्ये गूळ, हिंग, धने वगैरे घालून त्याचं चाटण केल्यास शरीर शुद्ध होते. ॲसिडिटी, कफ, त्याचबरोबर अनेक प्रकारचे चर्मरोगही बरे होतात. त्यामुळे त्याचा उपयोग केला पाहिजे. एवढं केल्यावर ते मांगल्याचं प्रतीक म्हणून या गुढीला आंब्याचा टाळ एक बांधला जातो. तो त्या शुभतेचा प्रतीक आहे. आणि आंबा हा सुद्धा उष्णतेपासून मुक्ती देणारा वृक्ष आहे. तो पाणी साठवून ठेवतो. म्हणजे एक आंब्याचा वृक्ष हे एक अनेक हजार लिटरची टाकी आहे असंच समजा, आपण टँक आहे असंच समजायचं. त्याचबरोबर ह्या गुढीला साखरेच्या वड्या का बांधल्या जातात तर माधुर्याचं प्रतीक, शांतीचं प्रतीक म्हणून लहान मुलांच्या गळ्यात सुद्धा लहानपणी साखरेच्या वड्या बांधल्या जातात. तिला आपण बत्तासे म्हणतो. त्याचबरोबर एवढं सगळं केल्यावरती भरदरी वस्त्र, कळकाची काठी आणि त्यानंतर कडुलिंबाचा पाला बांधल्यावरती, आंब्याचा टाळा बांधल्यावर त्याच्यावरती तांब्याचा जो गडू असतो तो उलटा टांगला जातो. त्याच्यावरती स्वस्तिक चिन्ह काढून. याचं कारण असं आहे की जी असं म्हणतात ऊर्जा आहे ती हे तांबं शोषून घेतं. तुम्ही ज्या तांब्याच्या पाण्यातून तांब्यामध्ये ठेवलेलं पाणी पिता तेव्हा ते पाणी शुद्ध होतं. अनेक प्रकारचे दोष त्या पाण्यातून निघून जातात. प्रत्येकाने जर प्रयत्न केला आपण तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायचं ते अत्यंत फायदेशीर आहे. खरं सांगायचं तर या गुढीच्या भोवती जो उलटा ठेवला जातो याचं कारण असं आहे की ती ऊर्जा त्या तांब्यामध्ये राहावी आणि त्या कळकाच्या काठीमध्ये जावी आणि तो जो कळकाची काठी आहे ती तुम्ही घरात ठेवली तर त्या ऊर्जेचा तुम्हाला फायदा होईल. यासाठी केलं जातं. म्हणजेच गुढीपाडवा ह्या जसं धर्माचे संबंध आहे तसाच विज्ञानाशी संबंध आहे. गुढीपाडवा हा विजयाचं प्रतीक, आनंदाचं प्रतीक. गुढ्या तोरणं उभारली हा शब्द यामुळेच निर्माण झालेला आहे. शुभम भवतु. इकडे सगळी रेडी झालेली आहे, सामान वगैरे, पूजेचं सामान. इकडे आम्ही गुढी उभारू. तुळशीजवळ पण दिवा लावलेला आहे.
बाजूला बरोबर आहे. त्याला माहिती आहे आरती चालली करू. बंद करू. मम्मी आता पूजा करते गुढीची. पप्पा समोर बघा, मस्त वाटतंय गुढी. हात जोडा बाप्पा तिकडे समोर बघून. तर आपण हा व्हिडिओ इकडेच थांबूया आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पप्पांनी सांगितलेलं गुढीपाडव्याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आपल्याला समजलेलं आपण आज सण का साजरा वगैरे करतो. तर तुम्ही पण तुमच्या जे काही नातेवाईक वगैरे आहेत किंवा मित्रमैत्रिणी वगैरे आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करून त्यांना पण ही माहिती आपण सांगू शकतो. तर आता हा व्हिडिओ बनवण्याचं जे काही महत्त्व होतं ते हेच होतं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि त्याचबरोबर मी हा व्हिडिओ इकडे संपवतो आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.